आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। आरटीई प्रवेश किमान वयोमर्यादा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर केजी आणि इयत्ता पहिली प्रवेश प्रक्रिया, त्याचबरोबर ते अर्ज कुठे करायचा आहे आणि नियम हे कधी लागू करण्यात आलेले आहे, त्याचबरोबर ते 2024 मध्ये कोणत्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आलेला आहे, ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ हा आपल्या पालकांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा। तर 2024-25 शैक्षणिक वर्षातील नुकताच शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून खासगी विना अनुदानित शाळेचा 1 किलोमीटर परिसरात जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्या त्या शाळेला अंदाज आपल्याला आरटीई प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू झालेली नसून अद्याप पुढील वर्ष ते आरटीई प्रवेश वयोमर्यादेसाठी मानव दिनांक जाहीर करण्यात आलेला नाही। मात्र मागील वर्षातील जाहीर केलेल्या मानव दिनांकावरून आरटीई प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या वयोमर्यादेबाबत संभाव्य अंदाजा लावता येऊ शकतो। अद्यापही आता आपल्याला शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/9/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे। शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे, परंतु कमाल वयोमर्यादा ठेवलेली नाही। मानव दिनांक बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मागील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 साठी आरटीई 25% प्रवेशासाठी वयोमर्यादा माहे 31 डिसेंबर 2023 अखेर पुढील प्रमाणे वय निश्चित करण्यात आलेले आहे। 25% प्रवेशासाठी शासनाने किमान म्हणजेच कमीत कमी वय निश्चित केले आहे। यामध्ये दिनांक 31 डिसेंबर हा मानव दिनांक निश्चित केला होता। आरटीई 25% प्रवेशासाठी 2023 मध्ये आवश्यक असणारी किमान वयोमर्यादा पुढील प्रमाणे होती। प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी बालकाचे किमान वय दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी 4 वर्षे असणे आवश्यक आहे। ज्युनियर केजी साठी बालकाचे किमान वय दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी 5 वर्षे असणे आवश्यक आहे। सिनियर केजी साठी बालकांचे किमान वय दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी 6 वर्षे असणे आवश्यक आहे। आरटीई प्रवेशासाठी बालकाचा जन्म या तारखेदरम्यान झालेला असावा। प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी बालकाचा जन्म दिनांक 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान झालेला असावा। ज्युनियर केजीसाठी बालकाचा जन्म दिनांक 1 जुलै 2018 ते दिनांक 31 डिसेंबर 2019 या दरम्यान झालेला असावा। सिनियर केजीसाठी बालकाचा जन्म 1 जुलै 2017 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 या दरम्यान झालेला असावा। इयत्ता पहिलीसाठी बालकाचा जन्म 1 जुलै 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2017 या दरम्यान झालेला असावा। प्रवेशासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा 2023 निश्चित आरटीई ॲडमिशन एज आपण जाणून घेऊया। प्ले ग्रुपसाठी 1 जुलै ते 2019 31 डिसेंबर 4 वर्ष ते 5 महिने 30 दिवस। ज्युनियर केजी आपले 5 वर्षे 5 महिने 30 दिवस। सिनियर केजी 6 वर्षे 5 महिने 30 दिवस। अशा प्रकारे इथे वयोमर्यादा आणि त्याचबरोबर ती कमाल वय आणि प्रवेश वर्ग आपल्याला दिलेला आहे। पाहून घेणार आहोत इयत्ता पहिलीसाठी 7 वर्ष ते 5 महिने 30 दिवस। तर आरटीई योजना ग्रुप प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी आणि सिनियर केजी साठी प्रवेश अर्ज भरता येतो का? आरटीई योजनेअंतर्गत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी आणि सिनियर केजीचे वर्ग असणारी शाळा जर आपल्याला घरापासून 1 किमी अंतरावर असेल आणि त्या शाळेने आरटीई योजनेसाठी नोंदणी केलेली असेल तर ऑनलाईन अर्ज भरता येतो। आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। याच्या व्यतिरिक्त अजून जर काही अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार। आय होप सो मला माहिती आवडली असेल। चला तर मग टेक केअर अँड बेस्ट ऑफ लक।